बापूच तुमच्या नवऱ्यापेक्षा कलेक्टर मॅडमवर लई प्रेम दिसते हो. हा हा तुझ्या ना संसाराची आताशी कुठेतरी सुरुवात व्हायला लागली ग. आणि मला कळलंय की तुम्हाला राहायला घरी नाही आणि मग आता जमीन बी नाही की तुम्हाला आता. मोना माझी राणी, हे बघ मी आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. मोना, तुझं आणि माझं प्रेम या गुलाबासारखं नेहमी ताजं राहील. तो शब्द आहे आपला, हे तुझ्यासाठी. मोना, काय फायदा तुमच्या या प्रेमाचा? तुमच्या माघारी मला या घरात काय किंमत आहे? मोना ग काय बोलते तू? नाही नाही, तुम्ही ना नुसतं काम करत राहा. गाढवासारखं नुसतं काम काम काम. मागचा पुढचा काहीच विचार करायचा नाही. अगं पण काय झालंय ते नीट सांगशील का मला? तुमच्या माघारी आपली जेवढी जमीन होती ना, तेवढी सगळी जमीन त्या बापूंनी अमोलच्या नावावर केली आहे. हे माहितीये का तुम्हाला? मोना अगं असं असेल तर बापू बोलतील की मला. आणि त्यांनी असं केलं त्यामागं काहीतरी कारण असेल ना. हो, तुमचं डोकं आहे की खोका? जेवढी होती तेवढी जमीन त्या अमोलच्या नावावर केल्यावर आपल्याला काय राहणार आहे? बोला ना, आता काय झालं? तुम्हाला भविष्याचा विचार नाही आहे का? अगं मोना, आपल्या भविष्याचा विचार आपणच केला पाहिजे की. आणि बापूंच्या जमिनीचं काय करायचं ते बापू ठरवतील की. अच्छा, म्हणजे आता बापूंना जे हवं ते तुम्ही करायला देणार नाही का? बापू आजारी पडल्यावर त्यांच्या औषधं, गोळ्या, दवाखाना हे सगळं तुम्ही बघणार. पण आता मात्र हे सगळे निर्णय बापूंनी एकट्याने घ्यायचे का? ए बाई, तू जरा शांत हो की. मी नाही राहणार शांत. मी शांत नाही राहणार. तुमच्या असल्या वागण्याने ना एक दिवस माझी अवस्था त्या फुयाची सारखी होणार आहे. अगं मोना काय बोलतेस तू? हे बघ, मी असताना असं काय पण नाही होणार. ते काय नाही. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. तुम्ही जाऊन वंशासोबत बोलणार आहात का मी जाऊन बोलू? पण मोना, ठीक आहे, जे काय आहे ना ते मीच जाऊन बोलते. हे थांब. जे काय असेल ते मी बोलतो दीदीशी, तू थांब. काय सिम्बा, अरे आपली चित्रकला बरी होती की. तू वही पेन घेऊन का बसलाय? बाबा, कारण चित्र काढून आपलं काम आज होणार नाही. काम होणार नाही म्हणजे काय करायचं ठरवलंय तू? बाबा पाठी बस 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 लवकर बस. बाबा माझी मदत करणार आहे. अरे मग काही सुचतच नाही. कशासाठी? बाबा आम्ही माणसाची चिठ्ठी देतो. ताप बीप नाही आला ना बाळा? अरे चिठ्ठी लिहायची होय तुला? तू गोंधळ घाल तिकडे, माझा मी आवडतो. चिठ्ठी लिहितोय काय? मला तू फसवायचं नाही. अरे बाळा, ही चिठ्ठी बिट्टी लिहिणं माझ्याकडून नाही होणार रे सोन्या. आपण दुसरं काहीतरी करू ना. बाबा आम्ही किती लहान आहे बघ, स्वतः बघ. तरी मी ट्राय करतोय. मग तुम्हाला मदत करायला पाहिजे ना. इकडे काय लिहायचंय सांग. मला लिहून सांगायचे की तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे. ए बाळा, अरे माझ्याकडे बघ ना. अरे मी आयुष्यभर फक्त व्यायामच केलाय. मला या असलं लिखापडीचं नाही जमत. म्हणजे गुन्हेगारांना एका बुक्कीत सरळ करतो मी, पण असलं लिहायचं बिचं नाही होत रे माझ्याकडून. तुला माहितीये का, तुझ्या आईला लग्नासाठी विचारताना मी 1.5 महिना नुसती तयारीच करत होतो. बाबा अरे मामाला प्रेम सांगायला जमतं, मग तुला का नाही जमत? म्हणजे त्या दिवशी मामा कसं बोलला मग मला. पण आता मला बाबा तुला कागद घे नाही लवकर घे चल. ऐक ना, आपण दुसरं काहीतरी करू की. बाबा लिही, नाही तर मी तुला भेटणार पण नाही आणि बोलणार पण नाही तुझ्याशी. ऐक ना बाळा, काय? माझं तुझ्या मावर किती प्रेम आहे हे लिहायला जरा वेळ पाहिजे ना. एवढं लवकर नाही लिहिता येणार. अरे मग कधी लिहिणार बाबा? मला फक्त 2 दिवस दे. 2 दिवस दे, मी याच्यावर लिहितो की माझं मावर किती प्रेम आहे. पक्का 2 दिवस? पक्का. ठीक आहे बाबा. ठीक आहे, ठीक आहे. मामा ऐसा कॅच घेता येईल नाही तुला. अरे कसा घ्यायचा कॅच? एकदा इकडे टाकतोयस, एकदा इकडे टाकतोयस. मामा
अरे मा म्हणते की आपण एकाकी राहिलं पाहिजे. तुझ्या डोक्यात दुसरं काही आहे का? नाही नाही हा. दुसरं काय नाही. आता टाक बॉल. बघ कसा खेळतो मी. गे काय काय चाललंय तुमचं? अहो वंस, आता तुम्हीच सांगा ना. मी मगासपासून सांगते तर खेळू नका खेळू नका, पण माझं ऐकतच नाहीये तो. अमोल काय चाललंय हे? पे, अगं तू गेलीस ना कामावर की ह्याचा असा धिंगाणा चालू असतो बघ, आणि दिवसभर चालू असतो, कुणाला जुमानत नाही तो. हा पण ह्याच्यामुळे आमचा दिवस कुठे जातो ना ते कळत नाही बघ. बाबा हो ते सगळं ठीक आहे, पण बॉल असा घरात खेळायचा का? कोणाला लागला काही झालं तर काय करायचं? अगं मा, हा प्रॅक्टिसचा बॉल आहे, हा तर नाही लागणार. हो का? अहो छोटे सरकार, पण असले सगळे खेळ बाहेर खेळायला हवे ना. अगं बाहेर एवढा पाऊस पडतोय, एवढ्या बाहेर पावसाचं कसं खेळायचं त्यानं? दिदे अगं सुट्ट्या त्यावर खेळून दे की आम्हाला. नाही मामा, आता मा आली, आता बस. वा रे वा, म्हणे मा आली आता बास, म्हणजे कामापुरता मामा वय. मामा, अरे माचं भाषण होतं ना ऑफिसला, मग ते कसं झालं ते ऐकू आपण. अरे हा, माझ्या डोक्यातच नाही आलं ही. अहो त्याला ना डोकं लागतं. हे पण खरंय बर का. ए, 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 काय काय म्हणली का तू? अहो वंस, अहो तुमच्या आजच्या भाषणाबद्दल सांगा ना आम्हाला. अहो फुयाजी, अहो तुम्ही पण या. या, या. अगं पण ते भाषण विषय मला काय एवढं कळत नाही, पण मी ऐकते. हा हा मा, कसं झालं तुझं भाषण? पुय्याजी, अहो भाषण म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं असतं, वेगळं काही नाही. म्हणजे अप्पे सांग आता समजून. अहो म्हणजे ज्या लोकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना, त्यांना आठवून त्यांचा आदर्श घेण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे सांगणं म्हणजे भाषण. हाय वय. आणि मग ते तुम्ही करत असता का? हो फयाची, माझी मलाच भाषण करते ना. आप्या भाषणाचा विषय निघाला की पोराची छाती कशी फुगली बघ. हो मग. पण बापू, अहो आज ना एक वेगळीच गोष्ट घडली. अहो काय काय घडलं वेगळं? अर्जुन, अरे मी ना भाषणासाठी उभी राहिले आणि पुढे बघते तर पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या फारच कमी होती रे. वंस, मग तुम्ही भाषण केलं ना? अगं मी भाषण केलं ग, पण मी ना एक आवाहनही केलं सगळ्यांना. मी सांगितलं की अशा कार्यक्रमांना महिलांची संख्या सुद्धा जास्त पाहिजे. अप्पे तू अर्जुन म्हणजे बघ ना, मी आज कलेक्टर झाले ते तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला म्हणून. अरे माझ्या यशात तर जोडीदार म्हणून तुझा खूप मोठा आणि महत्वाचा वाटा आहे. माझ्या ऑफिसमधल्या लोकांना वाटतं मी कलेक्टर झाले, अरे पण त्यांना हे का नाही कळत की मला आलेल्या अडचणींमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक पुरुष होता. अप्पे अगं असं काय नाही. हे बघ, यश मिळणं एक भाग असतो, तो टिकवणं एक भाग असतो. तुला एक माहिती आहे का, तू आत्ता इथे आहेस ना, ते तू तुझं यश टिकवलंस म्हणून. हो, आणि मी माझ्या भाषणात सुद्धा हेच सांगितलं की एक पुरुष सुद्धा महिलेच्या यशात खूप मदत करू शकतो. वा दिदे वा, कसं जमतं का तुला हे सगळं? दिप्या, अरे त्यात काय, आपल्याला जे मनापासून वाटतं ते प्रामाणिकपणे बोलायचं, खरं सांगायचं. वा काय म्हणजे जुन्या गोष्टी पत्राला बांधून आधुनिकतेची शाल कशी ओढायची नाही हे तुझ्याकडनं शिकावं बघ. लय भारी वाटतं मला. बापू, हे सगळे तुमचे विचार आहेत आणि तुम्ही सगळे आहात ना, म्हणून आज मी. अप्पे अगं तू किती निर्मळ वाहत्या पाण्यासारखी आहेस. एवढं प्रामाणिक राहून मला तुझ्याबद्दल लिहिता येईल का? लिहावं लागल अर्जुन कदम, लिहावं लागल तुम्हाला. आपल्या बायकोबद्दल 4 चांगल्या गोष्टी सुचत नसतील ना, तर काय फायदा नाही तुमचा एवढं मोठं होऊन. ओ दाजीबा, काय कुठं हरवलाय तुम्ही? काय नाही, आलो मी. अप्पे आज अर्जानं जिलबी आणली आणि तुझ्यासाठी ठेवली, आठवणीनं खाऊन घे बरं का. बरं, मी एकदा फ्रेश होते आणि मग येते खायला. आले.
असली मोठी मोठी भाषणं ठोकूनच ग तू पहिल्यापासून फसवत आली सगळ्यांना आपे. बघतेच बघ आता तुझ्याकडं. अर्जुन आपे तू तू काय करतोय? काहीतरी लपवतोय. ते कामच आहे माझे, जरा काम चालू आहे माझं. अर्जुन हे बघ, तुलाही माहितीये मी तुझ्यापेक्षा खूप हुशार आहे, त्यामुळे माझ्यापासून काही लपू नको. दाखव. माझ्या कामच आहे ते. कामाचं आहे ना, मग दाखव की. तुला सगळं दाखवलंच पाहिजे का? आणि असंही माझ्या कामाचं तुला काय कळणार आहे पोलीस स्टेशनच्या? 100% तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. दाखव. तुला काय पण वाटेल. आणि मी जे आता काम करतोय ना ते मला तुला आत्ता नाही दाखवायचं. अर्जुन दाखव म्हणतीये. नक्की नाही दाखवणार तू? नाही नक्की सांगितलं की आता. तू कसं दाखवत नाही ते मी पण बघ. ए, आपे 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 दाखव, दाखव. आपे आपे हे बघा, हे बघा, आपे. अर्जुन हा, दाखव. बघ, घे. दाखव ना अर्जुन. दाखवणार आहे. आपे आपे दाखव. दाखव म्हणलं एवढं ना. सोपं नाही आपे. मी तुला सांगतोय ना, थोडा वेळ थांब, मी तुला सगळं सांगतो. अरे पण एवढं काय? अगं थांब की जरा, दम काढ की. तू लय संयम ठेवणारी आहेस ना, संयम. मग जरा शांत राहा की, तुला दाखवतो सगळं मी. 1 तास दे, मी तुला सगळं सांगतो. नक्की नक्की फिक्स. दिला. ही कलेक्टरची हुशारी मला नाही दाखवायची. हा? चला खाली जाऊ. काय आता इथे बसू पण नको का? मी काय लिहितोय हे माहिती करून घ्यायचंय ना. खाली चला. चला बाहेर. हा हुशार. खुर्ची ठेव जागेवर. खुर्ची जागेवर ठेव. बॅग बॅग. हा दरवाजा राहू दे, नको ओढून घेऊ. हे कुठं गेला? काय पण म्हणा बापू, कापड एक नंबर आहे. बाकी काय असलं ना तरी खुर्ची जागेवर ठेव म्हटलं. माझ्यावर दादागिरी करतोय हा मुक. अरे काय चाललंय? आप्या, ह्यो प्रश्न आम्ही तुला विचारला पाहिजे. अगं आल्यापासून काय आवरलं नाही, काय नाही, तशीच आहेस. फ्रेश पण झाली नाहीस. हो ना, म्हणजे ते हे पे अर्जा तुला काय बोलला का? नाही हो बाबा, तसं नाही. तो ना काहीतरी लिहितोय, त्याला जरा शांतता हवी आहे म्हणून मीच खाली निघून आले. अप्पे, तुझ्याबद्दल बोलायचं झालं ना, 2 दिवस सलग बोलील मी. पण हे लयच अवघड आहे ग. जमावं लागल. अर्जा, तुझं अप्पीवर किती प्रेम आहे हे तिला सांगायचं असेल ना, जमावं लागेल गड्या. एक मिनिट. काय काय चाललंय? काय नाही. बापू, हा मी वर गेले तर तो मला काही सांगत नाहीये आणि तुम्ही पण सांगत नाही. काय झाले सांगा ना. अप्पे नाही म्हणजे मी काय म्हणतो, तू एवढी हुशार हा? आणि तुला अर्जुनचं काय चाललंय ते कळत नाही. हा असं कसं होईल काय? म्हणजे अगं म्हणजे आप्या, अर्जुनला असं कधी मी लिहिताना बघितलं नाही ना. म्हणजे तो पोलीस आहे मग, आणि असं लिहितोय म्हणजे कधीतरी आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी आधी लिहिलं असलं तर आपल्याला काय माहिती आहे ना. हा बरोबर आहे. अहो बापू, लिहिणंच काय हो, आवडत्या माणसासाठी ना माणूस काय बी करेल. हा लिहिणं काय त्याच्या पुढे काहीच नाही. बाबा असं काही नाहीये. तो म्हटलं ते काहीतरी कामाचं लिहितोय असं. हो का आप्या, अगं लाजतीयस तू. खरंच अर्जुन माझ्यासाठी लिहित असेल? अप्पे कसला विचार चाललाय ग? बाबा अहो तुम्ही काय आता. अगं तसं नाही आप्या, आम्ही पण तुमच्या वयाचे होतोच की. होय पण असं नाहीये काही. तो नेमकं काय लिहितोय ना
तेच नाही माहिती मला. तुझ्या बाबाने बोलवलंय. बर आपे अगं आमच्या अनुभवाचे बोले. बास बास झाला आता. अरे हो. मी काय करावं? काय चाललंय, कसं चाललंय काही माहित नाही, पण जे काही चाललंय ना लय भारी आहे. म्हणा बाई, अहो मी जेव्हा आले ना तेव्हा मला वाटलं की सगळ्या घरात कलेक्टर मॅडमच चालत असेल, पण किचनमध्ये तर त्यांचं काय चालत नाही. तुमचंच सगळं चालतंय है ना? मग भुयाजी, तुम्हाला का मी अशी तशी वाटते का? नाही नाही, बरोबर आहे तुमचा. किचनमध्ये तो कोण फिरकत बी नाही है ना? भुयाजी आजकाल नाही, मी लई दिवसापासून इथं सगळं बघते बघा. पण मी काय म्हणते, नुसतं किचन मध्ये चालत उपयोग नाही, अख्ख्या घरात बी चाललं पाहिजे. हा भुयाजी, अहो तुम्ही कालपासून हे काय बोलताय हो? बघा, एवढी मोठी जमीन छोट्या मालकांच्या नावावर करायचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. तुम्हाला विचारलं का तरी? हा, आणि बरं घेतला ते घेतला, तुम्हाला बोला म्हणलं तर तुम्ही बी काय बोलले नाही है ना? अहो भुयाजी, मी कसं बोलणार त्यांना? पण आज सकाळीच मी यांच्या कानावर घातले. तुम्हाला काय झालं हसायला? आता तुम्ही बोलायला सांगितलं आणि तुमचा नवरा बोलला, झालं. का नाही बोलणार? नक्की बोलतील ते. अहो म्हणा बाय, किती बोळे आहे ग तू. हे बघ, आता तुझा नवरा त्याच्या बापाला आणि बहिणीला कसा बोलल बरं? हा, त्यांनी काहीतरी तुझ्या नवऱ्यासाठी केलं असेल का नाही, त्याच्यामुळं तुझा नवरा बोलूच शकणार नाही. जे काय बोलायचं असेल ना ते तुलाच बोलायला लागणार आहे. हा, मी नसते बाई बोलत. अहो वंच जे करतात ना तर लई विचार करून करतात बघा. मग झालं, पण कल्याण सगळं. हा, अहो भुयाजी, वेळ मिळेल तेव्हा ते बोलतील, आणि मी जर बोलायला गेले ना तर चुकीचा अर्थ निघेल ना. काय 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 चुकीचा अर्थ निघणार आहे तेव्हा? हा, हे बघ, तुझ्या जागी जर कलेक्टर मॅडम असती ना तर तिने बी हेच केलं असतं. हे बघ म्हणा, तुला काय करायचं असेल ना ते आता लवकर केलं पाहिजे, नाहीतर हे निघून गेली की मग तू काय बोलली काय झालं तरी काय बी होणार नाही. मग हा मोना, हा, बडीशेप पाहिजे होती सगळ्यांना. कुठे आहे? मी देते. हा, मी देते. मोना, बाकी किचन भारी आहे बरं का तुझं. मला बाई, मी जरा बाहेरचं आवडते. हो हो. अय, काय चाललंय नक्की डोक्यात? अहो मी जे सकाळी तुम्हाला बोलली त्याबद्दल तुम्ही वंशासोबत बोललात का? नाही बोललात ना? अहो, तुम्ही माझं ऐकणार आहात का नाही? मोना, का असं काय करतीस? कधीतरी माझं पण ऐकत जा की. अच्छा, आता मला तुम्ही फसवताय का? नाही म्हणजे सकाळी तुम्ही मला म्हटला की मी बोलतो म्हणून, आणि आता उलट मला समजवताय. मोना बघ, मी बोलतो तिच्याशी, थोडा वेळ जाऊन दे. हा, वेळ जाऊ द्या, सगळं जाऊ द्या. एकदा का हातात सगळं गेलं ना की तुम्ही मोकळे मला कारण द्यायला. अगं मोना, हे बघा, आपण काही दुसऱ्यांचं काही मागत नाहीये, आणि आपली जमीन आपण दुसऱ्यांना का द्यायची? मोना, अमोलन दिदी काय परके आहेत का? तुम्हाला कसं कळत नाही हो? आपलं तर हक्काचं असतं ना, आणि आपल्याला कोणीच काही बोलू शकत नाही. मोना अगं पण मला नाही वाटत की तुमच्या याच्याने बोलणं होईल. आता मी एक काम करते, मीच जाऊन बोलते वंशांसोबत. मोना, माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तू? तुम्ही मला एवढंच सांगा की तुम्ही वंशांसोबत बोलणार आहात की नाही. ठीक आहे बाय, बोलतो मी दिदीशी. कधी? अगं आता बोलतो म्हणले की लगेच वेळ कशी सांगू तुला? ठीक आहे, मी थोडे दिवस वाट बघेन, पण तुम्ही जर नाही बोललात ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जाऊन वंशांसोबत बोलेन. भया भया भया, ही मोना तर पक्की डालगच निघाली की हिनं हिच्या नवऱ्याला सहजासहजी लगेच तयार बी केला. आता बघू ना यांच्या घरातली भांडणं कशी थांबतात ते. काय हे सगळं काय केलंय तुम्ही? मा,
अगं हे सगळं तुझ्यासाठी आहे. बाबा आणि मी मिळून केले. एवढं सांगून कसं करणार आहे? अप्पे हे म्हणजे अमूल मला म्हणला अप्पे ही चिठ्ठी आहे. मग अशी लिहित होतो ना मी, तुला सांगितलं नाही काय लिहितोय ते, नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन गेलीस. अमोल इथेच आहे. अगं तेच अगं मा हे माझीच आयडिया आहे. या अमोल ऐक ना, मला जी वाटते ना लिहिलंय त्यामध्ये सगळं, हसू नको तू. वाच तेवढं वाच.